आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, शालिवाहन संवत्सराची सुरुवात, अर्थातच मराठी नववर्षारंभ गुढीपाडवा. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल. रूपरंधमय चैत्रमास. चैत्र म्हणजे सृजनाचा महिना, निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा, नाविन्याचा, चैतन्याचा, यौवनाचा. निसर्गात जसं सर्वत्र चैतन्य बहरून आलेलं असतं, तशी सुरुवात आपण नववर्षाची गुढ्या उभारून करतो. यामागे देखील काही पौराणिक कथा आहेत. एका कथेनुसार ब्रह्मदेवाने ह्या दिवशी सृष्टीची निर्मिती केली. याच दिवशी श्रीराम रावणाचा वध करून 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येस परतले. विजयाचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारून हा विजय दिन साजरा केला जातो. शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यात प्राण भरून शकांचा पराभव केला, म्हणून या दिवशी शालिवाहन संवत्सराची सुरुवात झाली असे देखील म्हणतात. श्रोतेहो, कथा कुठलीही असो, नकारात्मकतेवर विजय मिळवून आपण आनंदाने, उत्साहाने पुढे जाणे हे महत्वाचे. हा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. सूर्योदयानंतर षोडशोपचार पूजा करून घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. गोडाधोडाचं जेवण केलं जातं आणि प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून मुद्दाम कडुलिंब आणि गूळ यांचं सेवन केलं जातं. आणि हो, सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात उत्सवाची सुरुवात पूर्वसंध्येलाच होते. नगरात, चौकात विजेची रोषणाई केली जाते, रांगोळ्या काढल्या जातात आणि उत्सवाच्या दिवशी सकाळी शोभायात्रा निघतात. पारंपरिक पोशाख परिधान करून लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण या शोभायात्रेत सहभागी होतात. अतिशय आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण वातावरण जणू चैतन्यात न्हाऊन निघतं. महाराष्ट्राप्रमाणेच ह्याच ऋतूत संपूर्ण देशात नववर्षाचा हा उत्सव साजरा केला जातो. नवीन पल्लवी वृक्षलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची. मृदुला जोशी आणि कुटुंबियांकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.